दोन मॅच सामन्यामध्ये त्याने अगदी प्रेक्षकांची मन जिंकली. मॅच कडे गंगा इंगोले बॉलिंग मार्कवर आणि स्ट्राइक वरती गॅरो. क्रिकेट विश्वातील मोठे एक खेळाडू अगदी या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर आमने सामने एकमेकांच्या समोर ठाकले गेले आहेत. मजा येईल या द्वंद्व युजने. योगेश भगत गॅरो नॉन स्ट्राइक. चेतन शिंदे एक स्टायलिश बॅट्समॅन. पहिला चेंडू टप्पामध्ये चेंडूला आत आणलं. जोरदार अपील. मागणी केली होती यतीन भोईर आणि त्याच्या सोबतीला जतीन ही जोडी. जोरदार अपील. बॅटला लागले काय हे चर्चा कदाचित करेल जतीन बरोबर यतीन. सहाय्य घेतले स्क्वेअर लेगला जतीन आहे. यतीन गेले होता प्रमुख अंपायर म्हणून विचारण्यासाठी की नेमकं काय घडले. जोरदार अपील करी. विकेट खूप क्रुशल आहे त्यासाठी थोडासा खेळ मात्र थांबलाय. बराचसा प्रश्न केला दोन्ही अंपायर वरती. चला अंपायर डिसिजन. इट्स नॉट आउट आय थिंक. अमानने केली. बॅटला लागून गेला होता हा विचार. ही गोष्ट थोडीशी सहाय्य घेतली. चांगले विचार आणले होते अंपायरिंग करताना. यतीनने जाऊन जतीन इज फेअर डिलिव्हरी. चेंडू डॉट. फुलेंत चेंडू अलाउन द कार्पेट स्क्वेअर ऑफ द विकेट. अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहिली तर खामोश ठेवलं. अगदी स्तब्ध ठेवलं. शांत ठेवलं. गॅरोचा विचार केला. कैलास वर्षी भालचंद्र चषक असो किंवा सुरेख स्मृती गाजवली ती स्पर्धा. अगदी टेनिस मध्ये फायनलचा तो मॅच. व्हॉट अ बॅटिंग बाय गॅरो. परंतु ते रबर बॉल क्रिकेट इथे हवी झालेल्या पहिली डॉट झाला. नंतर दोन सिंगल आले. तीन चेंडू वर्चस्व गाजवले. एका मोठा खेळाडू ने एका मोठा खेळाडू होती. आता चेतन शिंदे स्टायलिश प्लेअर. नजाकत आहे चेतन शिंदे कडे. गंगा इंगोले कमजिंग बोल राईट मोर द विकेट. व्हाट अ लवली परफॉर्मन्स झाले. टप्पा चेंडूने घेतलेली उसळी घेतला चेंडू. मास्टर माइंड विकेटच्या पाठी मागे चोख मात्र कलेक्शन करताना डॉट. व्हॉट अ लवली बॉलिंग आणि 4 ओव्हरची मॅच. श्रीकृष्ण दिवा पहिली डॉट सिंगल. चौथा चेंडू अगदी परफॉर्मन्स डिलिव्हरी बाय गंगा. गतीमध्ये परिवर्तन छान केला. व्हॉट अ लवली बॉलिंग. एवढे इम्प्रेसिव्ह ओव्हर आतापर्यंत तिसरी 2 मॅचेस पाहायला मिळालं नाही. ते टाकताना 4 चेंडू टाकलेत त्यामध्ये फक्त 2 धावा. व्हॉट अ लवली बॉलिंग यार. डिक स्क्वेअर लेग अडवण्यात केले. काऊ कॉर्नर. शेवटचा बॉल 5 मध्ये केवळ 2 धावा. लास्ट बॉल गंगाच्या समोर साई सिद्धी. चेतन सुपर भयानक वेग यार. व्हॉट अ कडक बॉलिंग यार. लाजबाबोर. केवळ अवघ्या 2 धावा. गंगा दंगा केल्या मैदानावरती गंगाने. आणि एक परफेक्ट ऑलराऊंडर कसं मात्र इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये टाकतो. त्याचं जिवंत उदाहरण दिलं श्रीकृष्ण दिवासाठी गंगा इंगोले. ओनली 2 रन्स इन स्कोर बोर्ड. पहिल्या ओव्हर मध्ये बॅकफुटवर मी म्हणेन. परंतु 3 ओव्हरचा खेळ गॅरो काही करू शकतो. चेतन शिंदे स्टायलिश बॅट्समन आहे. नजाकत आहे त्याच्या बॅटिंग मध्ये. ही टीम हवी होऊ शकते. परंतु पहिल्या ओव्हर मध्ये अगदी मध्ये बॅकफुटवर गंगाने लोटलं. साई सिद्धी इच्छापूर्ती वाशी टीमला. अंपायर चषक आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट सोडता गत वर्षापासून हा प्रयत्न मनामध्ये होता. ते स्वप्न होतं मी म्हणेन विनोदजी भगत. पण स्वप्न मात्र सत्यात उतरताना त्याने मात्र पण याच्या पाठीमागे यतीन असेल, वृत्तांश मयूर असेल, जतीन असेल, सुशील डाकवर असेल याने खूप सपोर्ट केलाय. आणि विनोद भगत आणि भावेश भोईरचा जे हात आहे ते हात मजबूत करताना हा 16 तुमच्या एक दिवशी का होणार पण आपल्या समोर आलाय. अंपायर चषक बरेचसे उदाहरण दिली होती. बरेचसे ग्रेट अंपायरने मात्र नवीन नाव रोशन केले.
त्याच्यामध्ये मास्टर माइंडचं नाव मी आवर्जून घेतलं होतं. इट्स गुड अंपायर होतं नवी मुंबई. आणि तोच मास्टर माइंड आपलं माइंड सेट करण्यासाठी मनातले विचार गोलंदाज हाताने टाकण्यासाठी फिरकी ऑफ ब्रेक आहे, त्याचे केले ऑफ ब्रेक आहे, टॉप स्पिन आहे, ही लढत मध्ये पाळण्याचा सारखी असेल. कारण योगेश घातक, रिस्की, आक्रमक किशोर मडवी, किशोर अशोक मडवी बॉलिंग मार्क द सेकंड वन द टीम कडून दुसरं ओव्हर. समोर गॅरो पहिली ओव्हरची समज सॉलिड ओव्हर टाकलं. अवघ्या 2 धावा बिनगडी बाद. गंगानं पुढे सरसावल्या. ही नजाकत आहे पहा. पळत पळत आला होता डान्सिंग राऊंड द विकेट. तो पळत येतो पण चेंडू कसा सावकाश लागलाय. ही खूबी आहे. ही त्याच्याकडे क्रिकेटचं मास्टर माइंड का म्हणलं जातं. कारण मनातले हा मास्टर माइंड बॉलर टाकताना बॉल बॅटरचं माइंड मात्र ओळखतो. पहिला मनामध्ये काय चाललंय तो पुढे येऊन आपल्याला खेचेल, मोठं मोठं लांब फेकेल. फटका बसला तर गॅरो चेंडू मात्र गायब करतो. पण पहिला चेंडू व्हॉट अ लवली बॉलिंग. पहिला चेंडू खाली. पहिली 4 ओव्हरची मॅच. 6 चेंडूचा जे टाकले पहिले लाजबाब. त्याच्या अतिरिक्त एकी नव्हता. 4 डॉट काढले. अवघ्या 2 सिंगल गंगाने खर्च केले. पहिला चेंडू मास्टर माइंडचा किशोर अशोक मडवी. ऑफ ब्रेक लेग ब्रेकचा चांगला मिलाप आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ माय गॉड लागला तर मात्र मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या बाहेर डाऊन द ग्राउंड आला. पहिल्या बॅट मधून दणदणीत षटकार गॅरोच्या. छान. आता मात्र फ्रंट फुट वर येताना स्पिन होतं. स्पिन खतम केली. ही पदेल आल्याची जादू आहे. हे पदेल आले तर त्याला वेगळ्या शिखरावर पोहोचवतो गॅरोला. म्हणून तो जरब निर्माण करतो गोलंदाजाच्या मनामध्ये. ही त्याची खासियत. षटकार आलाय. धावसंख्यामध्ये सपकन 8 वर 8. बॅकफुट वर ज्याचा टायमिंग चुकले. डाऊन द बॉल येईल का. बोरस दूर होतं काऊ कॉर्नर. प्रणव काऊ कोण येतं फील्ड करताना खूप मात्र पिछा राहिला. तो परत पोहोचू शकला नाही. पण त्या दरम्यान मात्र नो लँड मध्ये जसं चेंडू पडेल तशा 2 धावा षटकारांना अर्जित केले. आपल्या नावी केले. धावसंख्या डबल फकीवर मध्ये साई सिद्धी इच्छापूर्ती याची पोचलेली आहे 10 वर. पहिला षटकार 2. पहिला डॉटने सुरुवात. चौथा बॉल पुढे सरसावले. क्लेवर बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग. जोरदार अपील. येस फिंगर गन ऑफ बिग विकेट. टॉस स्पिन आला कामी किशोरच्या. जी विकेटची तला अखेरकार ती विकेट पिकर करताना एष्टिचित करताना गंगाने मिळवून दिली किशोरला. मास्टर माइंडच्या हाती लागली गॅरोची विकेट. पहिला हादरा 10 वर. टीमची संख्या आणि स्वतः मात्र 1 षटकाराने 10 वर. पहिला झटका गॅरो परतलाय. पुढे सरस्वती तिथे लेग ब्रेक टाकला नाही. चालाक आहे. मास्टर माइंड का म्हटलं जातं कारण त्याने लेग ब्रेक टाकला नाही. टॉप स्पिनचा गुगलीचा वापर. सुपर सरप्राईज. बॅट्समॅन इन ॲट क्रमांक वरती. राहुल कोण आहे. राहुल कुठे गेला. चला 12th मॅन त्याला राहुल जो समालोचक आहे. चला गॅरो एखादा जर टेल एंडचा बॅटर असेल ना त्याला पाठव मित्र. कारण मॉडर्न टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ओम साई थेट प्रेक्षक म्हणून दाखवतो मित्र. ती नामं इनॅट क्रमांक 3 मोठा क्रमांकाचा बॅट्समॅन रिकी पॉन्टिंग इज द टॉप ऑफ द वन डे इंटरनॅशनल. सर्वाधिक धावा या क्रमांकावर. त्या क्रमांकावर आला नवीन बॅट्समॅन. बॅकफुट वर जागा बिनले. त्याला हुक केले. डाऊन द बॉल येईल का. परंतु दूर राहिले क्षेत्ररक्षण. तिथे पोहोचताना आला षटकार. षटकार आला. टॉस स्पिनचा वापर. गुगली ओळखली चटकन. त्याच्या बोटावर लक्ष ठेवला नवीन बॅटरने. चला मी पुन्हा एकदा विनंती करतो गॅरोला. प्लीज सेंडिंग युअर 12th मॅन टू अनाउन्स द नेम ऑफ द नाईसली बॅट्समन इन ॲट क्रमांक 3. 3 क्रमांकाचं नाव. षटकार आलाय. सचिन आय थिंक. पुन्हा एकदा लाजवाब फटका हुक केलाय. जातो लॉंग लेगला. धावा मिळतील फक्त 1. ओची झाली. 2 षटकार जरूर पण किमती विकेट. बेस्ट किमती विकेट मात्र घेतली. एष्टिचित करताना गंगानं कारनामा केला आणि ती हाती लागली गॅरोची किशोरच्या. 2 ओव्हरचा खेळ संपला. इथून धावा लागल्यात साई सिद्धी इच्छापूर्ती वाशी गावच्या 17. 17 फॉर 1 विकेट. विकेट इज बॅक गॅरो. सचिन रजाक
खूप इन्फॉर्म बॅट्समन आहे. षटकाने खातं कोड, त्याच्यानंतर मात्र सिंगल, तो 7 वर. चेतन शिंदेला अजून खातं कोडाच्या जेवढ्या धावा लागल्या होत्या, 10 वर जे विकेट गेले होते 11 वरचे, तेव्हा धावा लागल्या होत्या. साई सिद्धी इच्छापूर्तीच्या 10. त्यानंतर षटकार मारला खातं कोल्ड सचिन रजाकने, सिंगल केली, तो 7 वर. 2 ओव्हरची समाप्ती. स्कोर आहे 17. सौरभच्या भूमिकेत आर्यन काते. 12 चेंडूचा खेळ बघे मयूर वाणी. गोड रिदम, ज्याप्रमाणे वाणीमध्ये एक गोडवा आहे, मधुरता आहे. आदरणीय महेंद्रजी पाटील गावदेवी झू गावचे माजी कर्णधार आहेत. महेंद्र पाटील आमचे परम मित्र. आपण या मंचावर आपलं अंपायर चषक 2025 मध्ये पावसाळी रबर क्रिकेट सरचे स्वागत आहे. तिन्ही बॉलरचा विचार केला, डॉटने सुरुवात केली, गंगाने डॉटने सुरुवात केली, मास्टर माइंडने डॉटने सुरुवात केली आणि ते मयूर गोडता निर्माण करणार चेंडू डॉट करताना मयूर वाणी समोर आहे. चेतन शिंदे आता अजून खोळाचा चेतन ना मयूर वाणी रे मयूर वाणी. दुसरा बॉल, तिसरा ओव्हर. श्रीकृष्ण दिवा स्टाइलिश बॅटिंग, परंतु टायमिंग नव्हतं. स्क्वेअर ऑफ द पॉइंट च्या ठिकाणी येतोय मनोज मडबी. तोपर्यंत 2 धाबा मात्र मिळवताना आपलं खातं खोळतोय चेतन शिंदे. 2 ने बढोतरी देतोय. साई सिद्धी इच्छापूर्ती वाशी टीमला पुढे नेताना 19 धाबा, 1 गडी बाद. याची विकेटच्या पाठी एष्टीचित ही सफलता अर्जित केली किशोर अशोक मडबीने. तिसरं प्रगतीपत्र समोर आहे चेतनच्या मयूर वाणी. पिचिंग ऑफसाइड ऑफ स्टंप, दोन्ही हात फैलावून 3 बोहिरने सांगितलं खराब मारा आहे, एक्स्ट्रा धाव मिळते. स्कोर मात्र पोहोचते खराब धावसंख्येने 20 वर. पहिल्या 2 मॅच आपण पाहिल्या. राजी स्पोर्ट्स अकॅडमी अरेसे गोटोली जिंकून सुपर 3 मध्ये अ गटामध्ये अव्वल क्रमांकाचा हा टीम ठरतोय, जो पोहोचतोय 3ऱ्या फेरीमध्ये. ब गटातील पहिली मॅच अंपायर चषक. स्ट्रोक आहे, टायमिंग चांगलं आहे. अपीश करण्याचा प्रयत्न, परत क्षेत्ररक्षण खाली घोषांकी क्षेत्रामध्ये कन्वर्ट होतोय. चेतन शिंदे घोषांकी क्षेत्रात नव्हतं गेलं. धावांची संधी होती, पळालं होतं, पण मान्य पसंती दर्शविली नाही, नकार दिला होता सचिन रजाकने. फक्त सिंगल. तिसरं ओव्हर टाकताना श्रीकृष्ण दिभाकडून मयूर वाणी. पहिला डॉट 2 आणि त्याच्यानंतर वाईट आणि 1 सिंगल. स्कोर मात्र पोहोचलेला आहे 21 वर. धावसंख्येला जोर येणं गरजेचं आहे, कारण तेवढा तगडा संघ आहे श्रीकृष्ण दिभा. ऑफसाइड ऑफ स्टंप, दिशाहीन. या ओव्हर मध्ये आला मयूर वाणीच्या हातून पडला दुसरा वाईट. एक्स्ट्रा 2 आणखी एक मिळते. आता धावसंख्या मात्र पोहोचलेली आहे या वाईटच्या धावसंख्येने 22 वर. या ओव्हरचा विचार केला 3 चेंडू अजून 9 ओव्हरऑल 9 चेंडूचा खेळ. 2-3 फटके आले तर धावसंख्या 40-45 पर्यंत निश्चित पोहोचू शकते. सुपर बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. दॅट इज अ टप्पा पाण्याने घेतलेलं एक स्विंग इन द मिस. टप्पा पडलाय, त्याने घेतलेलं वलन विकेटच्या पाठीमागे. मास्टर माइंड इझिली कलेक्ट बिहाइंड द स्टंप. डॉट पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर. आता 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. सचिन रजकच्या समोर मयूर वाणी पुढे सरसावले. फुल टॉस कटाक्ष टाकला होता जतीनकडे. स्क्वेअर लेगच्या अंपायर का काहीतरी माझं भीमर आहे का, परंतु 2 पावलं उचलले होते, त्यामुळे अंपायरचा निर्णय मात्र वेगळा असेल. मागणी केली होती 2 पावलं, ते सांगितलं जतीनने. त्यामध्ये स्पष्ट सचिन रजाकची ही मागणी होती, फेटाळली आहे. फक्त सिंगल मिळते. धावसंख्या सिंगल जाते 23 वर. नाव चेतन शिंदे. स्ट्राइक, लास्ट बॉल इन 3रा ओव्हर. गुड शॉट. बॉलर बॅक टू ड्राईव्ह केलं दूरवरून येईल ईशान महेश मडबी. ओ काय गरज होती काय, सिंगल तर गेले, परंतु अनुभव कमी आहे. जिथे 1 होती तिथे 2 धाव मात्र अर्जित केलेले. एक धाव आहे ना, जेव्हा 1 धावाने निसट्टा पराभव जेव्हा सहन करायला होता, त्या या धावा खूप या अनुभवातून शिकायला लागेल ईशानला. ओव्हरची झाली 3री समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय थोडासा मात्र घातक ठरताना मी म्हणेन, कारण धावा लागल्यात फक्त 23. 6 चेंडूचा खेळ बाकी. साई सिद्धी इच्छापूर्ती वाशेगाव पहिल्यांदा बॅटिंग करताना टॉस जिंकल्यानंतर आणि फिल्डिंग करताना आपण पाहतोय श्रीकृष्ण दिवा. गंगानं पहिलं ओव्हर टाकला, अवघ्या 2 धाबा. सफलता मिळाली नाही. एकमेव सफलता मिळाली ती किशोर मास्टर माइंडच्या या बॉलरच्या नावी.
गंगानं एसटीचेत केलं 11 वैयक्तिक 10 धावांचं योगदान देणं एक षटकारी खेचला होता मास्टर माइंड वरती, परंतु अखेरकार एसटीचेत करताना ती विकेट मिळवली गॅरोची. अशा पर एक गडी बाद स्कोर आहे स्कोर बोर्डती 25 वर एक गडी बाद. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. जाऊया यॉर्कर किंगच्या समोर आता सचिन रजाक काय करेल. चांगले फटके आहेत सचिनकडे, ते दर्शविले कित्येक इन्फॉर्म बॅट्समन स्टायलिश बॅट्समन जसा चेतन शिंदे तसा सचिन मी आता जादूभरी फटके मारतोय. लेफ्ट हँड राऊंड द विकेट मोहनराव. फटका चांगला आहे, टायमिंग होतो परत डाऊन द बॉल झेल सुटलाय, ड्रॉप द कॅच. आणखी एक संधी परंतु बॅकअप चांगलं होतं जयेंद्र, आणखी एक धाव मिळू शकली असती पण गुड बॅकिंग बाय जयेंद्र मडबी. धाव मात्र मिळतात जिथे एक होती ते 2 काढलं. मयूर वाणीनं मात्र झेल सुटले. सचिन रजाकच्या मात्र नाबी हे 2 धाबा तो पोचले वैयक्तिक धाबर. बॉलिंग मार्कन मोहन राव. पहिला यॉर्क दुसरा यॉर्क म्हणून यॉर्कर किंग हे नाव दिलंय क्रिकेट टेनिस विश्वाने या महान गोलंदाजाला. मोहन राव 40+ वर गेल्या 40+ शहरी मध्ये काय गोलंदाजी टाकतो यार. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे, आणखी एक सिंगल मिळते. स्कोर 27 वर 27. Deep square of the point, deep extra cover, long off, very close, silly mid off, silly mid on. Oh, across the bat, perfectly swing खतम केले आणि पाठवला सरळ झाडाच्या भेटीला. मिळाला षटकार सचिन रजाकचा. 6 रन. चांगली प्रॉपरली बॅटिंग. व्हॉट अ शॉट. स्लॉक स्वीप केलं. धावसंख्या मात्र 33 वरती जाऊन पोहोचली. शेवटचा ओव्हर किती पिताबर 3 चेंडूचा खेळ मात्र शेवटच्या ओव्हरचा समाप्त झालाय. 2.6 चौथा बॉल. चांगला फटका. विचार केला दुसरा षटकार. चला चौथा बॉल. लेफ्ट हँड उर्दू विकेट मोहनराव. फुल टॉस. टायमिंग मिस. डाऊन द बॉल. वॉट अ कलेक्शन. गुड कॅच. एक चुकी झाली होती तेव्हा प्रशिक्षक कोच बॅकबोन ऑफ द टीम प्रकाश मडूचे 2 शब्द मात्र कानी पडले. पहा किती सुधारणा झाली. सुधारणा होणं चुकामधून शिका. चुकामधून शिकला. ओरथोस गेली. त्याच्यानंतर डाऊन द बॉल परफेक्टली कट. टेकन अनदर विकेट तो श्रीकृष्ण दिबा. चौथ्या बॉल सफलता. पहिला 2 डॉट षटकार आणि विकेट. दुसरा झटका बसलाय. फलंदाज चांगली फलंदाजी करता बॅटिंग करता आपला पाहतो 2 षटकार त्याच्या बॅटमधून वैयक्तिक 16 धावांचं योगदान दिलं. योगेशने 1 षटकार 10 धावा मात्र दिल्या वैयक्तिक खात्यावर जोडल्या. तदनंतर चेतन शिंदे वैयक्तिक 5 वर खेळताना. आता शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी इन क्रमांकावर साई सिद्धी इच्छापूर्ती वाशी टीम कडून आला मैदानाच्या आत. हितेश लेफ्ट हँड उर्दू विकेट. यॉर्कर किंग लो फुल टॉस होती स्क्वेअर ऑफ द पॉइंटला जिथे मनोज मडवी सावकाश गतीने जाताना आरामात 2 धाबा तिसरीची मांग केली आहे. पा खराब जिथे 3-2 धाबा चपलता नव्हती त्याचा पुरेपूर फायदा घेणे. 4थी धावची मांग केली आणि काय घडलं. 4 धाबा जिथे 1-2 मुश्किल होत्या तिथे तब्बल 4. किती एक्स्ट्रा धावा गेल्यात पहा. जवळजवळ 7 धावा एक्स्ट्रा गेलेले आहेत. इथून 3 ईशानकडून 1 आणि पुन्हा एकदा तिथून 2 गेल्या. तब्बल 6 धावा एक्स्ट्रा. धावसंख्येला आकारात आल्या. 37 बनल्यात. शेवटचा बॉल इनिंग मधला. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांकडून मात्र दाखवलं जातं. कोणी गावकडून सागर फराड नीरज फराड हे फराड बंधू आलेले आहे. कोणी गाव कल्याण डोंबिवली कल्याण विभागातील. ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट दाखवताना पावसाळी रबर बॉल अंपायर चषक या जास्तीत जास्त या लाडक्या आपल्या सागरला नीरजला सबस्क्राईब करा. नवी वाहणी मात्र त्यांनी प्रस्थापित केली आपल्या समोर घेऊन येताना. चांगला चेंडू. इथून एक इनिंगचा खेळ मात्र समाप्त. पहिले इनिंग मध्ये खेळताना टॉस जिंकल्यानंतर साई सिद्धी इच्छापूर्ती वाशी गाव टीमने बनवल्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये
37 धावा 38 धावांचं लक्ष श्रीकृष्ण दिवा समोर 6 धावा अतिरिक्त गेला त्यामुळे स्कोर मात्र फायटिंग स्कोर आता मजा येईल कारण त्यांच्याकडे एक तोफ आहे गॅरोची ती बॉलिंग त्याच्यानंतर चेतन शिंदे दॅट इज अनदर गुड बॉलर. नाही 38 धावांचं लक्ष 38 टू टार्गेट. अतिशय दर्जेदार क्रिकेट स्कोरच्या भूमिकेत पाहिला तर आर्यन काते आम्हाला साई करताना आणि ज्यांच्या वाणीमध्ये खऱ्या अर्थाने ओपनिंग सेरेमनी उद्घाटन सोहळा निवेदन करताना राहुल राठोड त्याच्यानंतर त्यांनी 2 मॅचेस आपल्या समोर आणले. ओव्हरऑल 4थी मॅच आपल्या भेटीला 12 संघ स्पर्धेत उतरलाय. औचित्य अंपायर चषक 2025 चा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा गावदेवी झू गाव क्रीडांगण इथे खेळले जाते. चला बॉलची मागणी केली जाते पटापट बॉल पुरवा. यतीन भोईर आणि जतीन पाटील अशा 2 अंपायर आपण पाहू शकता खूप सहकार्य राहिले. ऋतांश रामचंद्र पाटील असेल मयूर रामनाथ भोईर असतील सुशील डाकवल असेल 38 टार्गेट 38 धावा 4 ओव्हरचा खेळ 24 चेंडू 38 धावा 9.5 धावांच्या आसपास ही आवश्यकता आहे प्रत्येक षटकामागे मॅच जिंकण्यासाठी. काही होऊ शकतं गंगासारखी एक जबरदस्त परफेक्ट ऑलराऊंडर मास्टर माइंड किशोर अशोक मडवी त्याचबरोबर इन फॉर्म जबरदस्त ज्याने खोप निर्माण केलाय तो अनिकेत बांद्रे भन्नाट फॉर्म मध्ये मनोज मडवी असे कित्येक बॅट्समन आहे. नितीन आहे जयेंद्र मडवी आहे. काही होऊ शकतं सफलतापूर्वक थोडी सूर उत्तर देण्याची ही क्षमता आहे. पण गॅरोचा ओव्हर काय असेल त्याच्या चेतन शिंदेचा मारा त्याला सहाय्य करताना काय असेल याच्या बराचसा निर्भय असेल सामन्याचे समीकरण काय होऊ शकतं. इज अ क्रिकेट गेम ऑफ चान्स अनिश्चिततेचा खेळ आहे. चांगली बॅटिंग करताना आपण सचिन रजाकला पाहिलं. गॅरोनं 10 धावांचं योगदान दिलं त्यानंतर 16 धावांचं योगदानही दिलं सचिन रजकने. चेतनने 6 धावा काढल्या. बॉलिंग मार्कवर पहिले ओव्हर हाताळण्यासाठी गॅरो योगेश भगत आणि सलामीची जोडी पहा 7 नंबर परिधान केलेला मनोज मडवी साथीला जातोय. एक परफेक्टली ऑलराऊंडर संपूर्ण अष्टपैलू खेळाडू ज्याची खाती आहे तो गंगाधर इंगोले. गंगा युनायटेड स्पोर्ट्स नाला सोपारा याच्यामध्ये कित्येक मॅच मध्ये याने प्रतिनिधित्व केलेलं आहे खेळलाय आमचा गंगा. चांगले क्रिकेट प्रथम क्रमांकासाठी 30,000 रोख द्वितीय क्रमांक रोख रुपये 15,000 त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी देण्यात येतील. आजच्या दिवसामध्ये हा बक्षीस वितरण सोहळा संपन्न होईल. हे लक्षात का एक दिवसीय स्पर्धा अखेरकार बऱ्याच मनामध्ये स्वप्न होते स्वप्न साकार झाले मी म्हणेन. पण साकारचे स्वप्नता पूर्तता करण्यासाठी पाठीमागचे हिरो आहेत. यतीन असेल ऋतांशु मयूर भोईर असेल जतीन असेल सुशील डाकवल असतील संपूर्ण या सहकार्याने त्यांना योग्य साथ दिले. विनोदजी भगत खूप कष्टाळू हा अंपायर अगदी मध्य प्रदेश उज्जैन मध्ये जाऊन आलाय. आपले पाय रोवलेत आणि आपला झेंडा तिथे पोहोचवलाय प्रकाशजी मडवी त्यासाठी 24 चेंडू ओळ्या मॅच कडे गंगाच्या समोर आता तीच बिग बॅटल. चला या नेक्स्ट मॅच गावदेवी ऐरोळे आणि कुशल जय गणेश सारसोळे टीमचा कॅप्टन टॉस साठी या मनोज मडवी स्ट्राईक वरती गंगा गॅरेजचा हाती चेंडू पहिला ओव्हर राईट आर्म राऊंड द गेट. पहिला ज्याप्रमाणे गोलंदाज टाकताना गंगाना जसं डॉट काढला ना तशी परतफेड केली गॅरोने. या असे ऑलराऊंडर आहे जी लगेचच मात्र मुद्दळा साईड व्याज परतफेड करतात तशी परतफेड केली गॅरोने. ऑफ साइड ऑफ स्टंपिंग झालंय. यतीन वळतायत सावकाशने सांगतायत हा वाईट आहे. वाईट +1 आहे का यतीन वाईट +1 2 धावा खातं खोडलं जातं श्रीकृष्ण दिवाचा 2 ने लक्ष 38 4 ओव्हरची मॅच. साई सिद्धी इच्छापूर्ती वाशिळी गाव टीम कडून गॅरो आलाय. योगेश भगत म्हणतो बॉलिंग मॅच समोर गंगा क्रिकेट ज्याने चांगला केलं तो गंगा इंगोले. सो बॉलर बॅक टू द आणि गेला सरळ डोक्यावरून लॉंग ऑन लॉंग ऑफच्या डाऊन द ग्राउंड षटकार
शरण इरादा स्पष्ट केलाय. पुन्हा चूक झाली गॅरोकडून, अगदी जवळ होता. या हपवलेला सोडणार नाही. चुकीला खरपूस समाचार घेण्यासाठी खूप पुढे असतो गंगा. त्याचा प्रत्यय सोडून दिले. खूप तेज तरा चेंडू, दिशा भरकटली. नतीजा -1 आणखी 2 धाबा स्कोर मध्ये वाढवतो. स्कोर श्रीकृष्ण दिबा पोहोचतोय 2 ने डबल फिगर मध्ये. 9.5 धावांचे सरेंद्र 38 धावांचं लक्ष पहिल्या ओट टाकताना. 2 चेंडू आतापर्यंत गॅरोनं खर्च केले. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. शानदार वजनदार दमदार सुरुवात गंगा इंगोलेकडून श्रीकृष्ण दिवासाठी. डिस्क स्क्वेअर लेग काऊ कॉर्नर वाईड इज मिड विकेट. स्ट्रोक बॉलर बॅक टू गुड फील्डिंग. गुड स्टॉप ऑन द फॉलो थ्रो. आपल्या पाठीमागे जाईल. फुटबॉल खेळलाय. फुटबॉल पण चेंडूला अडवला गॅरोनं. धाव मात्र दिली नाही. चेंडू डॉट. 3 चेंडू आतापर्यंत झाल्यात. 10-0 गडे. सद्यस्थिती आहे. पहिल्यावर किती पिताबर गॅरो. ओ सावकाश गतीने थांबला. मिस टायमिंग स्ट्रोक चुंबन घेऊन जातो मैदानाला. जिथे दूरवर क्षेत्ररक्षण येतो वाईट इज मिड विकेट कडून प्रोटेक्शन करता सिंगल अर्जित केली. 4 चेंडूची समाप्ती. 11-0 गडी बास. अशी दमदार सुरुवात म्हणता येईल. कारण सोड जर विचार केला स्कोरचा तर 38 बनवायचे आहेत. कंपल्सरी टार्गेट. अंपायर चषक पाहतोय. अंपायर पंचांचा मान सन्मान वाढवणे स्पर्धा विनोदजी बघून घेऊन येतात. एक दिवशी ही क्रिकेटची स्पर्धा. अबे फ्रॉम द बॉडी. टप्पा पाण्यानं स्विंग इन द मीन्स. पहिला चेंडू अगदी मात्र जवळून काढला. फुटवर्क नव्हता मनोज मडवीचा, त्यामुळे त्याला सरळ बीट केलं. लास्ट बॉल. शेवटचा ओव्हर मधला शेवटचा चेंडू. धावा झाल्या. स्कोर वरती 11-0 गडी. नाव लास्ट बॉल. गॅरो कम्सिंग बॉल राईट आर्म राउंड द विकेट टू द मनोज. डाऊन द लेग वळाल्यात. या ओव्हर मधल्या तब्बल तिसरा खराब चेंडू. या खराब चेंडूने 1 धाव वाढवली. स्कोर होती श्रीकृष्ण दिवा 12-0. वाईट प्लस आहे. येस 2 धावा. वाईट प्लस 1. 13 धावा 13. अजून एक शेवटचा चेंडू टाकायचा बाकी. पहिल्या ओव्हर चालू. फटका चांगला. टायमिंग आहे. फ्लो आहे. स्विंग ऑफ द बॅट. डाऊन द बॉल. ग्राउंड ओ द लॉंग षटकार. आता षटकार खेचणारा आहे मनोज. या ओव्हरचा शेवट गोड केला. षटकार खेचून श्रीकृष्ण दिवसाठी मनोज मडबीने. आणि धावा तब्बल पोहोचवल्या 19 गडी बाद. अर्धा पल्ला अर्धी मंजिल पहिल्याच ओव्हर मध्ये पूर्तता गेली. पहिल्याच ओव्हर मध्ये अर्ध्या धावसंख्येची अजून अर्ध्या धावा शिल्लक आहेत. 18 चेंडू आणि 19 धावा. समीकरण जवळ आहे. काय होऊ शकतं. क्रिकेट आहे. सध्या स्थिती मजबूत आहे. एकदम भक्कम स्थितीमध्ये. एकही गडी बाद नव्हता. 19-0 गडी बाद. येणारा 18 चेंडूंचा 19 धावा. 18 बॉल आहे 19. चला आदरणीय महेंद्रजी पाटील आपण जिथे असाल तिथे आपण व्यासपीठावर कारण आपले परम मित्र प्रकाशजी मडवी आपली वाट पाहतात. प्लीज एक ज्यांच्या नेतृत्वाखाली यतीने स्वतः आम्हाला सांगतो की महेंद्रने घडवताना आम्हाला खूप मात्र क्रिकेटचे धडे दिलेत. हे स्वतः यतीने आम्हाला सांगितले का दॅट इज द बेस्ट कॅप्टन ऑफ द जुगाव महेंद्र पाटील. आपण या आपलं सरशी स्वागत आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी आणि 18 मध्ये कंपल्सरी 19 धावांची आवश्यकता. 19 रन्स रिक्वायर्ड इन 80 बॉल. बॉलिंग मार्कवर साई सिद्धी. इच्छापूर्ती वासी टीम कडून रितेश बॉलिंग मार्कवर 18-19. पहिला चेंडू डाडिगुल. अगदी पहा टप्पा खोलवर सरळ रेषेमध्ये नेता लाईन मिस केली. लाईन मिस. यू मिस आय किस्ड द मीडिया स्टंप. गंगा परतला मोठा हादरा. पहिल्या चेंडूवर हा धडाकेबाज सुरुवात करताना त्रिफलाची बाद केलं. सुरेख अशी सुरुवात या ओव्हरची जिथे 18 चेंडू 19 धावा असताना पहिल्याच विकेट चेंडूवर गडी बाद केली. ते संपुष्टात येते. एक षटकाराचा वैयक्तिक 7 पोहोचलाय. इनॅट क्रमांकावर ज्या बॅटरची खूप चर्चा आहे. ज्या बॅटरने कमी चेंडू मध्ये जवळजवळ 400-500 स्ट्राईक रेटने धावा ठोकताना एक टार्गेट पूर्ण करताना श्रीकृष्ण दिवाला
2-3 वर्षापूर्वी खूप विजय मात्र मिळवण्यात सहाय्य भूमिका केली तो अनिकेत बांद्रे. नेट क्रमांक 3 वर आता 17 चेंडूचा खेळ शिल्लक. 17 मध्ये कंपल्सरी 19 धावांची आवश्यकता. मॅच क्रमांक 4. 2 मॅच सकाळचे सामने जिंकलेत आणि तिसऱ्या फेरीमध्ये आपला संघ मात्र नेलाय आरएसी गोटोली. रजी स्पोर्ट्स अकॅडमी रीच इन द अ गटामधून सुपर 3 सोडून दिले डाऊन द बॉल. पहिली लेंथ प्रॉपरली नतीजा वेग वाईट +1 अशा 2 धावा मिळतील स्कोर मध्ये जाऊन श्रीकृष्ण देवा टीमच्या श्रीकृष्ण देवा 2 ने पुढे जाते 21 वर. 21 धाबा 1 गडी बाद. लक्ष्य 38. आणखी 17 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्क वर रितेश. साई सिद्धी इच्छापूर्ती वाशी टीम कडून आपलं वैयक्तिक पहिलं टीमचं दुसरं. कडक स्ट्रोक आहे. टायमिंग आहे. एक टप्पा थेट सचिन रजाक जो प्रोटेक्शन करताना लॉंग ऑफला आहे. फक्त सिंगल. लक्ष खूप महत्वाचं असतं मित्र. इथून जरी पलक जरी आपणे डोळ्याचे इकडे तिकडे गेले ना असा आलस जर दाखवला तो आपण मागू. एक धाव लाखा मोलाचे आहे. कोणत्या टीमला जर तुम्ही कमी लेखाल एक धावसाठी तर महागात पडेल कारण खूप स्ट्रॉंग टीम आहे. साई सिद्धी इच्छापूर्ती वाशेगाव पलटवार करू शकते. फुलटॉस प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट. सचिन रजाकला प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये मात्र या स्ट्रोकने भूमिका सजवायला वटवायला भाग पाडलं. दुसरा षटकार मनोज मडवीच्या बॅट मधून फुलटॉस होती. चूक झाली रितेश कडून. त्या चुकीला माफी नाही. त्याला फेकून दिलं. लॉंग ऑनच्या वरून आला दुसरा षटकार. 6 ने झपकन श्रीकृष्ण देवा पोहोचलाय 28 वर. 1 गडी बाद 28. भक्कम स्थिती. 10 धावांची आवश्यकता. सोडून दिले अपसाइड ऑप्शन. येतींनी सांगितले वाईट +1. 2 धावा. खराब गोलंदाजी. या 2 ने धाव संख्या आणखी पुढे जाते जवळपास 30 वरती. 30 धावा 8 धावा दूर. दुसरं ओव्हर केवळ प्रगती पितावर. या ओव्हर मध्ये फक्त 3 चेंडू आतापर्यंत झालेत म्हणून ओव्हरऑल भरला तर 15 चेंडू आणि फक्त 8 धावा. 15 चेंडू 8 धावा. लवकर फिनिश करण्याच्या नादामध्ये बॅट लवकर चालली. नतीजा चेंडू थोडासा सावकाश मिस अलाइनमेंट. तंतोतंत जोडले नाही. टायमिंग नतीजा डॉट. निर्धाव बॉल पुन्हा जाते बॉलिंग मार्क पर साई सिद्धी कडून. साई सिद्धी इच्छापूर्ती वाशी टीम कडून दुसरं ओव्हर हाताळताना आणि पहिलं टाकणार रितेश. 4 चेंडू आता बट टाकल्यात रितेशने. 1 सफलता जीत केली गंगाला त्रिफळाची. ओ माय गॉड व्हाट अ फॅब्युलसली हिट इन ऍक्शन जस्ट लाइक द केअर राहुल. व्हाट अ शॉट. What a magnificent unbelievable stroke over the long on long off. शरण आता फक्त 2 धाबांची. फक्त 2 धाबा दूर. 2 धाबा दूर. शेवटचा बॉल कमी ओव्हर मध्ये मॅच फिनिश करेल काय परंतु मॅच ऑन आहे. काय होऊ शकतं मित्रांनो जोपर्यंत शेवटचा धाव मात्र निघत नाही तोपर्यंत त्या मॅचचं समालोचन सांगताना विश्लेषण करणं मात्र धोकादायक मूर्खपणाचं ठरेल. जवळ नाही विजयाच्या अगदी जवळ. 13 चेंडूचा खेळ आणि फक्त 2 धावा दूर. श्रीकृष्ण दिवा अंपायर चषक. बॅकफुट मधून पंच करताना झेल उडालाय. सॉफ्ट डिसमिसल. विकेट मात्र इथे दुसरी पडताना दोन्ही सलामीवीर तंबूच्या आश्रयाला परतले. पहिला गंगा त्रिफलाचीत गेले. दोन्ही सफलता या ओव्हर मध्ये. अगदी पहिल्या चेंडू त्रिफलाचीत बाद या ओव्हरचा गोड शेवट करता आणखीन विकेट आपल्या पदरात झोळीत टाकली. मिळवली रितेशने. बाद करताना विकेटच्या पाठीमागे सॉफ्ट डिसमिसल. 2 गडी बाद. 36 धाबा आहेत. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 मध्ये केवळ 2 धाबा. कंपल्सरी टार्गेट अंपायर चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा नियम आहे म्हणजे येणाऱ्या 12 चेंडू कंपल्सरी 2 धाबा काढणे महत्वपूर्ण असेल. तर नेक्स्ट मॅचच्या 2 कॅप्टनसाठी मी आवाज देतो टॉस साठी. गावदेवी ऐरोली टीम कॅप्टन आणि कुशल जय गणेश सारसोळे टीम कॅप्टन. प्लीज या. ग्रेट बॅटिंग आहे. सुपर बॅटिंग. इनफॉर्म बॅट्समन मनोज परतला. विकेटच्या पाठीमागे विकेट पण झेल रितेशला. 12 चेंडू आणि फक्त 2 धाबा. इथे गेले लॉंग लेगच्या ठिकाणी जिथे गोशांकित क्षेत्र तिथे अनिकेत बांद्रे स्ट्रोक. नाव स्कोर इज लेवल. या मॅच मधल्या स्कोरची बरोबरी झाली परंतु 1 धाव काढणं अनिवार्य आहे. अनिकेत बांद्रे स्ट्रोक कडक. फिनिश न मॅच उद्ध्वस्त. फिनिश. तब्बल 10 चेंडू आणि 8 गडी राखून